श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सत्शिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांच्या शेवटच्या दिवसात जवळजवळ वर्षभर श्री महाराज सर्वांना सावध करीत होते. पुढे फार वाईट दिवस येणार आहेत. कलीचा जोर वाढेल, जीवघेणी महागाई होईल, स्वार्थीपणा वाढेल, आजारपणं वाढतील. या सगळ्यात परमेश्वराला विसराल, सांभाळा रे. जनसामान्यांना श्री महाराजांच्या बोलण्यातले महत्त्व लक्षात येत नसे, परंतु भाऊसाहेबांसारखे सुशिक्षित वर्तमानपत्रे वाचणाऱ्यांना त्याचे महत्त्व वाटे. लोकमान्य टिळकांच्या स्नेहामुळे गोंदवल्याला केसरी येत असे. श्री महाराज तो स्वतः वाचत किंवा कुणाकडून वाचून घेत असत. त्यावेळी विचारत, बघ रे, लढाईची काही बातमी आहे का? जगात कुठे लढाई सुरू झाली का? श्री महाराज त्रिकालज्ञ असल्याने पहिले महायुद्ध त्यांना दिसत असणार, त्यामुळे ते असे प्रश्न विचारत असणार. अनेक वेळा श्री महाराजांचे हे प्रश्न ऐकून एके दिवशी भाऊसाहेबांनी श्री महाराजांना स्पष्टच विचारले, महाराज, आपण नेहमी युद्धाविषयी विचारता, खरोखरच कुठे युद्ध सुरू होणार आहे का? त्यावर श्री महाराजांनी जे विवेचन केले ते आज घटकेलाही लागू आहे. एखाद्या भविष्यवेत्त्यासारखे श्री महाराज म्हणाले, भाऊसाहेब, यापुढची 50 वर्षे जगाला त्रासदायक ठरणार आहेत. जगात नेहमीच युद्ध होत आली आहेत. त्यात मनुष्यहानी आणि संपत्तीची हानी नेहमीच होत आली आहे. पण जसजशी विज्ञानाची प्रगती होत आहे तसतशी ही युद्ध अतिशय भयंकर, हानिकारक होणार आहेत. त्यात संपत्ती आणि जीव या दोन्हीचा नाश ठेवलेला आहे. 50 वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळेल, पण पुढे देवाधर्मावरच्या विश्वासाला धक्का लागेल. सर्वजण अतिशय स्वार्थाने वागतील. देहाचे महत्त्व वाढेल. भगवंतावरचे प्रेम टिकणे अवघड होईल. पैशाला आणि पुस्तकी ज्ञानाला महत्त्व येईल. गुरुला कळत नाही असे शिष्य सांगू लागतील. आचारधर्म नाश पावेल. देहाचे भोग घेणे हेच जीवन सर्वस्व वाटू लागेल. भोगण्याला काही मर्यादा राहणार नाही आणि संयम बाळगणे मूर्खपणाचे समजले जाईल. अर्थात या सर्वांमुळे सर्वत्र असमाधानाचे राज्य येईल. सामान्य माणूस दुःखी होईल, चिंता बोकाळेल. जीवनात काही रस न राहिल्याने पुष्कळ लोक आत्महत्या करतील. पुढारी भ्रष्ट होतील आणि अनुयायांना तसेच करायला सांगतील. पुरुषांप्रमाणे स्त्रिया देखील बहकतील. श्रद्धा आणि पावित्र्य सापडणे कठीण होऊन बसेल. हे सर्व सांगत असताना श्री महाराज इतके गंभीर आणि प्रतिभायुक्त दिसत होते की सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन गेली. श्री महाराज शेवटी म्हणाले, पुढचा काळ अतिशय कठीण आहे. बुद्धीच भ्रष्ट होणार आहे आणि याला एकच उपाय म्हणजे भगवंताचे नाम आहे. जगाचा प्रवाह जरी भलत्या मार्गाने चालला तरी भगवंताला घट्ट धरून ठेवणाऱ्याला तो भगवंत जरूर तारून नेईल. म्हणून जगाला सुधारण्याच्या भानगडीत न पडता तुम्ही सर्वांनी नाम घ्यावे, मग राम सर्वांना सांभाळील. असो. साधक हो, श्री महाराजांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुणाकडे काहीही मागत नसत. परमपूज्य भाऊसाहेब हे या गोष्टीला कसे अपवाद होते ते आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.